फ्रेंड्स, तर बघा आम्ही गावी आलेलो आहोत आमच्या आणि तुमचं स्वागत आहे हेमांगी सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि बघा आमचं गावचं घर आणि वरती किती छान रान आहे। आता आम्ही कपडे धुवायला चाललोय आणि इकडे स्वयंपाक सुद्धा तयार होतो आणि आमचा गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला दाखवते। कपड्याची बॅग कुठे आहे? इकडे बघा मम्मी आतमध्ये सगळ्या आणून ठेवल्यात। इकडे बघा मम्मी आणि काकू नाही मम्मी आणि वहिनी जेवण बनवतायत। हे बघा, तर वहिनी आज कसली फ्लॉवर बटाटा आणि शिमला मिरचीची भाजी बनवते। इकडे पाणी गरम होतंय आणि ना हा पितळाचा पातेला आहे आमच्या आजीचा आहे हा पातेला बघा। आता तो काळा काळा झालाय चुलीवर ठेवून, नाहीतर खूप जुना आहे पातेला। आणि हा आमचा दादा बघा। हाय गाईस, तर बाजूला हा गणपती दाखवते। तर हे बघा गणपती बाप्पा ना। तर गाईस बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण किती छान आहे। असा काही आमचा गणपती बाप्पा आहे। तर इकडे आतमध्ये किचनमध्ये सुद्धा काम चालू आहे बघा। इकडे बघा अंकिता आणि अंकिताची मम्मी आहे, तर इकडे चपात्या करतायत। आणि ना इकडे बाहेर तुम्हाला दाखवते नदीचं पाणी येते। हे बघा झऱ्याचं पाणी येते बघा, आवाज तुम्हाला येतच असेल झऱ्याचा। तर आता आम्ही जिकडे कपडे धुवायला चाललो इकडे वरतीच चाललो, तर तुम्ही नक्की आमचा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा। तर हे पाणी आहे ना, आता आम्ही जिकडे कपडे धुवायला जातो ना तर तेच पाणी हे खाली येतं। आणि तिकडे बघा माझ्या काकांची मुलगी आहे आणि हे माझ्या काकांचं घर आहे। तर बघा फ्रेंड्स, असं काही हा रानातनं रस्ता आहे आमच्यावरती, टाकीवरती, टाकी म्हणतो आम्ही त्याला। झऱ्यावरती कपडे धुवायला जायचा असा रस्ता आहे, तिकडे आम्ही कपडे धुतो। आणि आमचा दर्या पण तुम्हाला दाखवते। आणि हा माझा भाचा आहे मयुरेश, खूप वरती आहे, दमायला होतं चढताना। तर इकडे बघा समुद्र आहे, पाणीच पाणी। व्ह्यू बघा, व्ह्यू थोड्या बिड्या दिसतील असं काही समुद्र आहे। तर बघा अजूनही आलं नाहीये, खूप वरती आहे आणि दोन्ही बाजूने रान खूप वाढलेलं आहे आता, त्याच्यामुळे वाट बघा किती छोटी आहे रानात जायची। बघा माझी मुलगी पण आली आहे सोबत। ते कसं खाजबीज येते अंगाला, खाजेची पानं असतात। चल सावकाश पाय टाकू, पाय सरकतो। तर गाईज इकडनं वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि इकडे बघा आलोय आम्ही रानातून वाट काढत काढत नदीवर। तर पावसाचीही आमच्या गावाला कपडे धुवायचा झरा आहे असा, आणि ह्या झऱ्याच्या पाण्याखाली कपडे धुवायला खूप मज्जा येते। तर इकडून ही वर वाट जाते, ती वरती डोंगरावरती एक रस्ता आहे, तिकडे सुद्धा वाट जाते। आणि एक वाट जाते इकडे झऱ्याच्या दिशेने। ए रुई रुई, अरे पाण्यात टाक ना पाय। तर बघा पाण्याचा अंदाज नाही तिला, मयूरच तिला धर हा। हे बघा कशी नदी आहे, झरे आहेत, छान असं कपडे धुवायला जागा इकडे। आणि पाणी बघा किती निव्वळ आहे, हे बघा। आणि हा बघा माझा भाचा आणि खेकडा दाखवतो, इथे बघा, हा बघा खेकडा, इथे बघा छोटा खेकडा आहे, दिसत असेल तुम्हाला, हा दिसला। तर आता ते छोटा झरा झाला, आता वरती मोठा झरा आहे अजून। तर चला मी तुम्हाला दाखवते। आणि आपले व्हिडिओ आवडत असतील ना फ्रेंड्स, तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। तर बघा खूप दोन्ही बाजूनी झाडी वाढली आहे आणि अशी वाट काढून काढून जावं लागतं। मी कापायला येतो, मुंबईच्या ह्या मुली आहेत त्याच्यामुळे त्यांना अंदाज नाही आहे चालण्याचा पाण्याचा। मी येतो ना उद्या कापायला। आणि मी तर आपटलेलो जोरात, सावकाश, हे चप्पल असले। तर बघा असा काही झरा आहे हा पाण्याचा, हे बघा किती छान।
आणि इथं फक्त आज आमच्या फॅमिलीतले मेंबर्स कपडे धुत आहेत. हे बघा, तर ही नदी ना वरतून येते, वरती पूर्ण रान आहे बघा. तर रानातून ही नदी वाहत येते आणि इकडे सगळे कपडे धुत आहेत. कपडे एवढे स्वच्छ धुतले जातात ना. आणि हेच ते पाणी मी तुम्हाला दाखवलं आमच्या घराच्या पाठी जातं. आपण भाजी घालतेच, आपल्या वहिनी बोलली जाते. डाळ झाली, काठी मारली, काठी मारली. भातच राहिलोय आता, दुसरं काय. तारेवरची कसरत आहे इथं. दीदी सुक्यावर पाय दे. मी तर चप्पलच नाही आणले. बघा धडपडते ही. चलो फुल आणलंय बघा, कसलं भारी आहे. नाही हे कळलं व्हिडिओ. गाईज ही फेरी बोट आहे, निघाली ती आता इकडून पलीकडे जायला. बघा तोंड कसं उघडच ठेवलं होतं. आता आम्ही चाललोय कपडे वाळत घालायला. त्या बघा त्या वहिनी आहेत आमच्या. ही बघा वेदांतीची मैत्रीण भूमी. ते तोंड बघा असे कपडे वाळत घातले. ही कपडे जीवा आता धुवून आणले. हा ही बघा कशी कपडे वाळत घालते. काही या कपडे वाळत घालायला. हाय फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय बघा फिरायला वेळासला. किती फलटण आहे
फ्रेंड्स आम्ही निघालो आता वेळास बीचला जायला आणि हे बघा सगळेजण मस्त तयारी झाली आहे सगळ्यांची आणि आम्ही निघालो आता वेळास बीचला जायला. तर आता वेळास बीचवर आपण भेटूया. आणि हे बघा अंकिता रडते अजून पण नाही रडते तिला यायचं होतं आमच्या सोबत. तर आपण भेटूया आता बीचवर आणि हे बघा पाठी पण सगळे चेंगरा चेंगरीत बसतायत आणि इकडे बघा काय लागलं बघा कुठं बसली. हाय गाईज मला जागा नाही मावराई कसं आले जावा 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 गुरु गौरी जा जा. आमच्या शंकर पाळणे पायाने खाल्ले डाय आणि त्याच्या लागले पायाला पण हसतोय तो. अरे गणेश नको गणपती बाप्पा मंगल मूर्ती पाणी शूटिंग चालले खाजनातली खाजान तरी कोण दाखवल. हा हे खाजन आहे. हा हे बघ. हाय फ्रेंड्स तर आपण आता बीचवर भेटूया आणि आपलं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे बघा कशी चेंगरून चेंगरून माझ्या आत्याचा मुलगा आहे दाखवू ना ड्रायव्हिंग. हा माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि हा गाडी चालवतो. कोणाला पसंत असेल तर सांगा. हा हा वैष्णव हलू नका मस्त दिसतंय खतरनाक यार केसा गाडी धुतात ते लोक. हाय फ्रेंड्स तर बघा फोटोशूट चालू आहे इकडे आणि इकडे बघा नदी आहे. ही नदी आहे. मोरया. तर बघा फ्रेंड्स किती मस्त वातावरण आहे आणि आम्ही सगळेजण फिरायला आलो आहोत. ग्रीनरी आहे.
ग्रीनरी आहे आणि सगळेजण फिरायला आलेले आहेत. खूप छान वातावरण आहे बघा. ए थांबा थांबा, तुमचा व्हिडिओ करते. या या इकडे या. तर गाईज आता आमचं गाव तुम्ही बघून घ्या. आभाळ पण बघा मस्त. आणि ही बघा सायली मिस्टरांना फोन करते. वाव, नदी बघा नदी. हाय गाईज, तर बघा आता आम्ही चाललोय वेळास बीच वरती. तर हे बघा सगळेजण पाठी चालतायत. तर अशी वाट आहे ह्याची चालायची बघा. हे बघा सगळेजण एका लाईनीत येत आहेत. गाईज बघा हे सगळे चाललेत. गाईज हाय करा. तर हे बघा सगळे चाललेत एका लाईनीमध्ये. आणि अशी ही जंगलातली वाट आहे बघा. मस्त हिरवीगार वाट आहे. तर बघूया आपण काय बघायला भेटणार आहे. मी सुद्धा फर्स्ट टाइम चालली आहे. इतक्यांदा मी गावी येते पण कधी गावी आल्यावरती यायला भेटत नाही, कारण आपल्याला तेवढी रजा नसते 2-3 दिवस. पण आज ठरवलंच होतं की जायचं म्हणून. तर बघूया. आणि खास तुमच्यासाठी चालली आहे. तर तुम्ही नक्की एवढ्या माझ्या मेहनतीला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या सगळ्यांना घेऊन मी आलेली आहे वेळास बीच वरती. फ्रेंड्स आता थोडंफार आपण जवळ आलेलो आहोत. आणि मस्त असा रस्ता आहे बघा. पाणी आहे. चिव घाबरू नको, चल तू हळूहळू सावकाश पाय टाकायचा. ए रुईला घ्या. तर बघा इकडे असं पाणी आहे. झाडी झालेली आहे. पावसामुळे रान झालेलं आहे सगळीकडे. आणि इथे पण बघा खूप मस्त गार थंड गार आईस्क्रीम. चांगलंच असतं झाड. रानात पाणी चांगलंच असतं. तर आपण आता आपल्याला पुलिंज लागतंय थोडी पायाला. म्हणजे असं वाटतंय जवळ आलेलं आहे. पुलिंज म्हणजे वाळू. आणि बघा तुम्हाला समुद्राचा आवाज ऐकायलाच येत असेल. आणि दूरपर्यंत बघा तिकडे डोंगर, हिरवागार डोंगर आहे. आणि हे तर इकडे बघा सुरूची झाडं पण अशी उंच आहेत मस्त. आणि डोंगर सुद्धा बघा किती हिरवागार आहे. आणि इकडचं क्लायमेटच बघा फ्रेंड्स. ही सुरूची झाड आहेत. ही बघा याला सुरूची झाडं म्हणतात. तर आता आम्ही सगळे वाव डॉल्फिन. आणि आता आम्ही बीच जवळ पोचणारच आहोत. तिकडचा सुद्धा डोंगर बघा तुम्ही किती मस्त आहे. हे बघा खूपच छान असं व्ह्यू आहे इकडचा. आमच्या गावामध्येच एवढे छान असे फिरायला पॉईंट आहेत पण आम्ही कधी आलो नाही, कारण आम्ही आलो तर फक्त 2-3 दिवसाची रजा काढून येतो. तर बघा फ्रेंड्स आमच्याच गावामध्ये खूप छान असे फिरायचे पॉईंट आहेत. म्हणजे हरिहरेश्वर, वेळास बीच आणि बरेच काही असे पॉईंट्स आहेत. पण आम्हाला कधी फिरायला भेटलं नाही, कारण आमच्याकडे खूपच सुट्टी कमी असते 2-3 दिवसाची. त्याच्यामुळे काही एवढं फिरता येत नाही. पण आता आज ठरवलंच होतं की माझ्या यूट्यूबर फ्रेंड्ससाठी मी नक्की जाणार म्हणजे जाणार. आणि खास एवढी मेहनत तुमच्यासाठी घेतलेली आहे. तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपले व्हिडिओ आवडले असतील तर कमेंटसुद्धा करा की काय चुकीचं होतं आहे, काय बरोबर होतं आहे. असे मुलांना खेळण्यासाठी हे पण आहेत. हे बघा पॉईंट्स आहेत. इकडे बघ व्हिडिओ मस्त आहे. आणि इकडे निसर्गासाठी संदेश सुद्धा बघा किती छान दिलेला आहे. वाचा तुम्ही. हे बघा किती छान संदेश आहे. मस्तच. आणि किती मस्त ह्या व्ह्यूसाठी लोक एवढे लाखो रुपये खर्च करून फिरायला जातात. पण आमच्या गावाच्या शेजारीच एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला कधी फिरायलाच भेटलं नाही. तर आज तर ठरवलंच. हे बघा सुरूची झाडं तुम्हाला दिसतच असतील फ्रेंड्स. आणि तो डोंगर तर बघा थोडासा तुम्हाला दाखवते झूम करून. हे बघा काय डोंगर आहे. आणि हे बघा कसे मस्त चालतायत. चला तर तुम्हाला आता समुद्राच्या लाटांचा असा खळखळणारा समुद्राचा आवाज येतच असेल. हा किती मस्त समुद्राचा आवाज आहे. तर अर्धी लोक आपली पुढे आहेत आणि अर्धी पाठी. तर ही सगळी आमची घरातलीच मंडळी आहे. म्हणजे माझे भाऊ बहीण आहेत, भावाची मुलं आहेत.
आत्याची मुलं आहेत, हे सगळेजण आम्ही फिरायला आलेलो आहोत. आम्हाला बाहेरचं कोणाला ॲड करावं लागत नाही, घरातलेच खूप आहेत. अजून अर्ध्यांना घरीच सोडून आलोत. तर बघा, आणि गाडी जी तुम्ही बघितली ती गाडी पण माझ्या आत्याच्या मुलाचीच आहे. त्या गाडीतच आम्ही फिरायला आलो आहे. हे बघा, सुरूची झाडं बघा किती छान दिसत आहेत. वाव, तो बघा समुद्र, थांग असा समुद्र पसरलेला, आणि आवाज तर तुम्हाला येतच असेल समुद्राचा. खूप छान. तर बघा गाईज, ह्याची चिडचिड बघा, किती चिडचिड करतोय. समुद्राला घाबरणारा हा एकमेव प्राणी आहे. हे बघा मस्त. आणि हा बघा दत्तराज. गाडी ह्याची हा गाईज. तर तुम्हाला वेळच लावायचं असेल तर तुम्ही सांगा फोन करून दत्तराजला. नंबर देणार ना, नंबर मध्ये देऊ. हा, डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तुमचा नंबर, आणि मेन्शन सुद्धा करू. तर तुम्ही नक्की. आणि इकडे बघा कशी झाडं आहेत छान, काटेरी थोडी झाडं आहेत, टोचत आहेत पायाला. माझा सुद्धा फर्स्ट टाइम आहे फ्रेंड्स. काय समुद्र आहे हा. हा गोव्याला जा. तर इकडे बघा कसं पाणी फेसाळलेलं आहे. त्या पाण्यात ना आपण चाललोय. थोडेसे कष्ट करायला पाहिजे फ्रेंड्स, बीचवर जायचं बोललं तर. हे बघा, कोणतंही फळ, आणि एवढे कष्ट सगळे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहेत. हा, फक्त आणि तुमच्यासाठीच आहेत, कारण मी पण फर्स्ट टाइम चाललेली आहे बीचवर. हे बघा गाईज, हे हळूहळू येत आहेत बदकाच्या पायाची माणसं. लवकर चला, लवकर चला, संध्याकाळ होईल. हाय गाईज, अंकिता दमली वाटतं. आता तिला कालवा रापायला निवटे आणि त्याच्या घोवाला निवटे रापायला वाटवायचं आहे. उद्याची सोय पाहिजे आम्हाला. आता ही चिपळूणची भाषा शिकते. वाव, हरिहरेश्वर. ओ गाईज, तिथं हरिहरेश्वर कोणतं आलं? हा, मग गाईज हरिहरेश्वरच आहे. तर बघा आता इकडे ही काळी अशी वाळू आणि ह्या अशा वेली सगळीकडे पसरल्यात. हे बघा. तर ह्या बघा कशा खूप मस्त त्यांना मज्जा आली आहे फिरायला. हाय. वाव, काय मस्त दिसतंय ना. किती सुंदर दृश्य बघा. समुद्र बघा किती छान आहे. छान मस्त बघा फ्रेंड्स. समुद्राचा आवाज आणि लाटांच्या पाण्याचा आवाज तुम्ही पण ऐका. खूप छान. आणि हे बघा वाळूच वाळू, वाळूच वाळू. आणि ही योगिता बघा, योगिता बघा. तुम्ही पण आमच्या गावाला नक्की खूप. आणि हा शुभम, सायलीचे मिस्टर. आणि हा आमचा समुद्र. आणि लाटांचा आवाज तुम्हाला येतच असेल. किती मोठा अथांग समुद्र आहे बघा. हे बघा खूपच छान मस्त. आणि ही आमची पब्लिक. आणि गणेशची बायको अटकली खाजनात. हे बघा काय करताय तळ्यात मळ्यात. बघा आता आम्ही घरी चाललोय. सनसेट पण बघून देत नाहीये कारण पाऊस येतोय आणि माझे मिस्टर नुसते किरकिर करतायत. त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय. तर आता चला बाय. आता घरी भेटूया. गणपती बाप्पा मोरया. चला गाडीत बसून घरी जाऊया.
आईला